प्रोसीजर मतलब उधर से पेंडिंग है ना? नहीं, अपने तरफ से, अपनी तरफ से। सो परीक्षा संपली काय तुमची? अरे बोला, परीक्षा संपली काय? अरे अनम्यूट करा की रे. सर्व होय ना. हा हा. कशी गेली परीक्षा? सोपी. होय ना, जाणारच की. बर बर. सो लेट्स सी आर्मेचर रिएक्शन ऑफ अल्टरनेटर. सो थोडस आपण काय काय बघितलं होतं ते थोडं ब्रशअप करू पहिलं. सो कन्स्ट्रक्शन तुम्हाला आठवत असेल, देर इज magnetic field produced by field winding, right? And the stator having three-phase winding placed in the slots. slot असतात बरोबर. त्या स्लॉट मध्ये काय केलेलं असतं? थ्री फेज वाइंडिंग केलेलं असतं, राईट? and three wires which are taken from the three-phase winding with star connection, right? So त्याला आपण म्हणतो जनरली RYB. So what happened? The field winding produces a magnetic flux. Field winding जे आहे ते magnetic flux स्वतःच तयार करतं, right? That flux gets link. हे जे फ्लक्स आहे हे एअर गॅप मधून कोणाशी लिंक होतं? तर या स्टेटर वाइंडिंग जे आहे, राईट, या स्टेटर वाइंडिंगशी लिंक होतं, बरोबर. हे समजा असं स्टेटर वाइंडिंग आहे प्रत्येक स्लॉट मध्ये. तर या स्टेटर वाइंडिंगशी रोटरने तयार केलेलं फ्लक्स, या स्टेटरलाच आपण काय म्हणतो? आर्मेचर. काय म्हणतो? आर्मेचर म्हणतो. सो द फ्लक्स प्रोड्यूस्ड बाय फील्ड वाइंडिंग गेट्स लिंक विथ स्टेटर. म्हणजेच स्टेटर म्हणजेच काय? दॅट इज नथिंग बट द आर्मेचर. द फ्लक्स लिंक विथ आर्मेचर कंडक्टर्स अँड बिकॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन EMF induced in स्टेटर वाइंडिंग. EMF induced in स्टेटर वाइंडिंग, बरोबर. स्टेटर वाइंडिंग मध्ये काय तयार होतो? EMF इंड्युस्ड होतो. स्टेटरला सध्या तुम्ही काय म्हणताय? आर्मेचर वाइंडिंग. त्यालाच काय म्हणताय? आर्मेचर वाइंडिंग. आणि जे वाइंडिंग काय तयार करतं? फ्लक्स तयार करतं, त्याला तुम्ही काय म्हणताय? दॅट इज नथिंग बट दी फील्ड वाइंडिंग. दॅट इज नथिंग बट दी फील्ड वाइंडिंग. सो काय होतं बघा, वेन यू कनेक्ट धिस स्टेटर, हा जो स्टेटर आहे हा तुम्ही कशाला कनेक्ट करता? वेन विच इज कनेक्टेड टू थ्री फेज लोड. हा जर स्टेटरचे टर्मिनल तुम्ही कशाला कनेक्ट केलात? थ्री फेज लोडला कनेक्ट केलात तर काय होईल? काय होईल? करंट्स फ्लोईंग थ्रू दी वाइंडिंग. या वाइंडिंग मधून काय होईल? करंट फ्लो होतील, IR, IY, IB, बरोबर. दॅट करंट, आता हा करंट जर याच्यामधून फ्लो व्हायला लागला तर स्टेटर वाइंडिंग मध्ये स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, राईट. काय होईल? या स्टेटर वाइंडिंग मध्ये स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. स्टेटर वाइंडिंग मध्ये स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. कोणामुळे? बिकॉज ऑफ IR, IY अँड IB. तीन हे जे करंट आहेत त्यामुळे स्वतःच मॅग्नेटिक फील्ड तयार होईल, राईट. अँड दॅट फील्ड मॉडिफाईज दी फ्लक्स सेटअप बाय दी फील्ड वाइंडिंग. हे जे स्टेटर कंडक्टरने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे हे कोणाला मॉडिफाय करताय? तर या रोटरने तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डला मॉडिफाय करताय, राईट. अँड दी reaction that is called as reaction given by stator or given by armature called as armature reaction. लक्षात घ्या, कोणामुळे रिएक्शन होते? आर्मेचरच्या कंडक्टर मधून. जेव्हा तुम्ही लोड जोडता आर्मेचरने तयार केलेल्या EMF ला,
जेव्हा व्होल्टेजला तुम्ही जेव्हा लोड जोडताय त्यावेळी त्याच्यामधून करंट फ्लो होत आहेत. करंट फ्लो झालं की काय होतं, the flux set up around that conductor, that flux get linked with field winding, right, and the resultant magnetic field inside the air gap gets modified, okay, and called as armature reaction, called as armature reaction. यालाच काय म्हटलं जातं, armature reaction असं म्हटलं जातं. So that armature reaction which is different for the different types of loads. मग आता different types of load कोणकोणते असतात? One is resistive load, another is inductive load, and third is capacitive load. Third is capacitive load. तीन टाईपचे लोड असतात. रेजिस्टिव्ह लोडला पॉवर फॅक्टर काय असतो? पॉवर फॅक्टर इज युनिटी. For resistive load, the power factor is unity. For inductive load, the power factor is lagging, and for capacitive load, the power factor is leading. Power factor is leading. So for these three cases, for unity power factor, for zero lagging, and for zero leading, the armature reaction, the type of armature reaction which is different. For inductive loading, which is demagnetizing type armature reaction. म्हणजे काय होतं, इंडक्टिव्ह लोडिंग मध्ये जे हे रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आहे हे काय होतंय तर कमी होत आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे आर्मेचरने स्टेटर वाइंडिंगने जे रोटर वाइंडिंगने जे फील्ड तयार केलंय ते फील्ड काय होतंय आर्मेचर मधून करंट गेल्यामुळे कमी होत आहे. सो कॉल्ड एज डीमॅग्नेटायझिंग टाइप आर्मेचर रिएक्शन. इन केस ऑफ दी कॅपॅसिटिव्ह लोडिंग, कॅपॅसिटिव्ह लोडला काय होणार तर दी फील्ड प्रोड्युस्ड by the armature which assist the resulting magnetic field, and resulting magnetic field gets increased, so flux cutting increases. जर रिझल्टिंग मॅग्नेटिक फील्ड वाढलं तर फ्लक्स कटिंग वाढतील, आणि फ्लक्स कटिंग वाढले तर टर्मिनल व्होल्टेज वाढेल. सो दी आर्मेचर रिएक्शन कॉल्ड एज मॅग्नेटायझिंग टाइप आर्मेचर रिएक्शन. मॅग्नेटायझिंग टाइप आर्मेचर रिएक्शन. तर आपण तेच आता बघायचंय की तीन या केसेस मध्ये, म्हणजे कोणत्या तीन केस? 3 केसेस आर युनिटी पॉवर फॅक्टर, बरोबर, देन अनदर इज झिरो लॅगिंग म्हणजे इंडक्टिव्ह लोडिंग, अँड थर्ड इज झिरो लीडिंग. झिरो लीडिंग म्हणजेच कोणतं लोडिंग? कॅपॅसिटिव्ह लोडिंग. या तीन कंडिशन साठी आपल्याला काय बघायचं आहे? दी armature reaction how gives reflexes on the magnetic field produced by field winding, ते आपल्याला बघायचं आहे. ओके, सो इथे काय म्हटलंय बघा, फॉर पॉवर फॅक्टर इज इक्वल टू झिरो लीडिंग म्हणजेच काय? फॉर कॅपॅसिटिव्ह लोडिंग काय म्हणतात बघा, बिफोर डिस्कसिंग दिस इट शुड बी नोटेड दॅट द 3-phase machine, the combined ampere turn wave sinusoidal which moves synchronously. So this ampere turn or MMF wave is fixed relative to the poles. So its amplitude is proportional to the load current, but its position depends upon the power factor of load. So amplitude same असतं, म्हणजे the MMF wave, magneto-motive force ची wave, right, आणि तयार झालेला फ्लक्स, थोडक्यात म्हणूया, ह्यांचे जी काय मॅग्निट्यूड्स आहेत ती फिक्स आहेत. मॅग्निट्यूड म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज लेवल फिक्स आहेत, मात्र पोझिशन काय आहेत? पोझिशन विच आर डिफरंट. काही वेळी फ्लक्स आणि एमएमएफ हे लिडिंग असतील, काही वेळी ते काय असेल? लॅगिंग असतील. लक्षात घ्या, लिडिंग अँड लॅगिंग अशा दोन्ही केसेस असू शकतील. सो ते आपल्याला बघायचं आहे. So consider a 3-phase 2-pole alternator having single layer winding. So single layer winding आहे. Assume that winding of each phase is concentrated, right? हे आपण सिंपल म्हणजे समजून घेण्यासाठी आपण सिंपल केस बघतो.
सिंपल केस बघतो. अँड दॅट द नंबर ऑफ टर्न्स per phase is n. Further, suppose that the alternator is loaded with which load? Resistive load or unity power factor. पहिली केस कोणती केस? युनिटी पॉवर फॅक्टर केस. So that the IA, IB and IC are in phase with their respective phase voltages. बरोबर. आउटपुट जर तुम्ही बघितलात अल्टरनेटरचं तर कसं असणार? अल्टरनेटरचं आउटपुट. So the current and voltages which are in phase, current and voltages which are in phase in case of the unity power factor. Okay. So maximum current IA will flow when the poles are in position. Right? खाली दाखवलेला आहे बघूया आपण. Or at the time t1 when IA has a maximum value, IB and IC so have one half their maximum values, बरोबर, are only polarity marks and are not meant to give the instantaneous directions of these currents at time t1. So the instantaneous direction of current which are इथे दाखवलेत बघा. Just a second. So this is the case. हे बघा instantaneous directions करंटच्या दाखवलेल्या आहेत इथे. This is IA. जेव्हा IA ह्या इन्स्टन्सला समजा हा इन्स्टन्स आहे, यावेळी समजूया आपण याची पोझिशन NS अशी आहे. कशाची? रोटरची पोझिशन म्हणजे फील्ड वाइंडिंगची पोझिशन. त्यावेळी काय असेल? हे MMF NIA याची डायरेक्शन अशी आपण रेफरन्स जर पकडली, NIA ची डायरेक्शन ही रेफरन्स पकडली तर NIB ची डायरेक्शन ही असेल, NIC MMF ची डायरेक्शन ही असेल. ओके. सो रिझल्टंट MMF which is 1.5 times NIM, 1.5 times the MMF produced by the field winding. या field winding ने तयार केलेला MMF 1.5 times NIM हा असेल. ओके. सो या कंडिशनला IB काय असेल? पॉझिटिव्ह मॅक्झिममला असेल IB, बरोबर. आणि त्यांच्या बाकीच्यांच्या पोझिशन IB IC या पोझिशन इथे दाखवलेल्या आहेत तुम्हाला. IA जो आहे तो कुठे असणार? झिरो पोझिशनला. IA कुठे असणार? इथे बघा या ठिकाणी IA कुठे आहे? झिरो पोझिशनला. तर ते इथे दाखवलेलं आहे. आणि रोटरची पोझिशन म्हणजे मॅग्नेटिक फील्डची पोझिशन जी आहे ती अशा प्रकारे असेल. ओके. बिकॉज रोटर इज रोटेटिंग. सो as shown in figure, the MMF NIM produced by phase A dash is horizontal, whereas produced by the two phases, कोणत्या दोन phases? B आणि C. A तर 0 आहे. So Im/2 into N each at 60 degree to the horizontal and the total armature EMF which is 1.5 times NIM. So the armature MMF at instance 2, at the instant the pole are the horizontal position. पोल म्हणजे रोटर वाइंडिंग, बरोबर. त्यामुळे IA ची व्हॅल्यू मात्र 0 आहे आणि IB आणि IC यांच्या व्हॅल्यू किती आहेत? 0.866 ऑफ देअर मॅक्झिमम व्हॅल्यूज. सो IC is unchanged but IB has changed direction and hence its MMF vector will now be the position shown like this. इथे दाखवलेला आहे वरती तुम्हाला. So total armature MMF which is 1.5 times NIM. So for every case the MMF resultant MMF is 1.5 times NIM. So it is 90 degrees behind the main field MMF and so that the distortion is there. म्हणजे याला काय म्हणतात? क्रॉस मॅग्नेटायझेशन. याला काय म्हणतात? क्रॉस मॅग्नेटायझेशन. म्हणजे काही वेळासाठी आर्मेचर रिएक्शन ही मेन फील्डला, मेन फ्लक्सला काय करते? मदत करते. काही वेळासाठी काय करते?
काही वेळासाठी त्याला अपोज करते, तर त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात, क्रॉस मॅग्नेटायझिंग आर्मेचर रिएक्शन. क्रॉस मॅग्नेटायझिंग आर्मेचर रिएक्शन. जस्ट सेकंड थांबा. सो इथे तुम्हाला युनिटी पॉवर फॅक्टर साठी आर्मेचर रिएक्शन दाखवलेली आहे बघा. सो द मेन फ्लक्स, दिस इज द मेन फ्लक्स अँड दिस वन इज द आर्मेचर फ्लक्स कॉल्ड ॲज MMF. तर हे एकमेकांपासून किती डिग्रीने आहे, 90 डिग्रीने तुम्हाला काय दिसतंय, हे जे फ्लक्स आहे काय दिसतंय, लीडिंग दिसतंय. काही वेळासाठी मदत करताय, काही वेळासाठी काय होतंय जे आहे म्हणजे काही वेळासाठी असिस्ट करताय, काही वेळासाठी अपोज करताय. सो द आर्मेचर फ्लक्स इज क्रॉस मॅग्नेटायझिंग. त्यालाच काय म्हणतो आपण, द आर्मेचर फ्लक्स इज क्रॉस मॅग्नेटायझिंग. The result is that the flux at leading tips of the poles is reduced while the increase at trailing tips. म्हणजे या बाजूला वाढतंय, या बाजूला ट्रेलिंगला काय होतंय, कमी होतंय, अपोज करताय. एका बाजूला वाढतंय, एका बाजूला अपोज करताय. सो कॉल्ड ॲज the reaction is called as cross magnetizing reaction. Okay, then for zero power factor lagging मध्ये काय असतं, तर नॉर्मल कंडिशन मध्ये 90 डिग्रीची शिफ्ट आहे, ती अजून 90 डिग्री शिफ्टिंग होतं. त्यामुळे मेन फ्लक्स म्हणजे काय, दी फ्लक्स प्रोड्यूस बाय दी फील्ड वाइंडिंग आणि फ्लक्स प्रोड्यूस बाय आर्मेचर वाइंडिंग यांच्यामध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट आहे. किती आहे, 180 डिग्री फेज शिफ्ट असते. सो दॅट दी फॉर झिरो लॅगिंग पॉवर फॅक्टर दी आर्मेचर रिएक्शन इज डीमॅग्नेटायझिंग टाइप, कॉल्ड ॲज डीमॅग्नेटायझिंग टाइप. म्हणजे मेन फ्लक्सला जे आर्मेचर फ्लक्स तयार होत आहे ते कायम काय करणार आहे, अपोज करणार आहे, कायम काय करणार आहे, अपोज करणार आहे. सो दॅट रिएक्शन इज कॉल्ड ॲज डीमॅग्नेटायझिंग टाइप आर्मेचर रिएक्शन. अँड थर्ड केस, इंटरमिजिएट कंडिशन, if the power factor is 0.7, बरोबर 0.7 ला काय होईल, तर हे जे डिस्टन्स आहे हे 90 डिग्री पेक्षा जास्त असेल थोडस. सो दी आर्मेचर रिएक्शन इट इज इंटरमिजिएट टाइप. आणि महत्वाची केस राहिली कॅपॅसिटिव्ह लोडिंग म्हणजे झिरो पॉवर फॅक्टर लिडिंग. सो फॉर झिरो पॉवर फॅक्टर लिडिंग दी फ्लक्स which is in phase, the armature flux which is in phase with the main flux, and so the reaction which is magnetizing type reaction. And for magnetizing type reaction the terminal voltage of alternator gets increased than the normal case. नॉर्मल केस पेक्षा या अल्टरनेटरचा टर्मिनल व्होल्टेज काय होतं, आर्मेचर रिएक्शन मुळे वाढतं. आर्मेचर रिएक्शन मुळे वाढतं. तुम्ही जेव्हा रेग्युलेशनचा एक्सपेरिमेंट कराल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, जेव्हा तुम्ही कॅपॅसिटिव्ह लोड वापराल त्यावेळी काय होतं, टर्मिनल व्होल्टेज, समजा टर्मिनल व्होल्टेज आहे 230 व्होल्ट असं समजूया आपण, तर ते काय होतं त्याच्यापेक्षाही वाढतं, 250 270 जात. Why is it so? Because of the armature reaction when we connect the load, that is capacitive load. जेव्हा कॅपॅसिटिव्ह लोड असतो तेव्हा आर्मेचर रिएक्शन काय असते, आर्मेचर रिएक्शन इज मॅग्नेटायझिंग टाइप आर्मेचर रिएक्शन. Okay, so with this we will conclude the today's lecture.